नमस्कार, मी दिनेश खराडे. मी पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21 आहे, ज्यात महर्षीनगर, मुकुंदनगर, औद्योगिक वसाहत, सालेश्वरी पार्क, लुलानगर, आंबेडकर नगर, प्रेमनगर हा भाग येतो. पुणे महानगरपालिकेचं कारभार किती खरं तर मी गाढव म्हणणार नाही, कारण मी बघितलं जे किल्ल्यांवर काम चालतं, गाढव किती इमानदार पद्धतीने आणि समजूतदारपणाने काम करतं. पण पुणे महानगरपालिकेचे काही अभियंते म्हणजे आपण एखाद्याला अक्कल नसले की म्हणतो त्याचा मेंदू आहे ना डोक्यात नसून गुडघ्यात आलाय. पण पुणे महानगरपालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मेंदू जो आहे ना तो त्यांच्या पायाच्या नखात आलाय असं म्हणलं पाहिजे. हा जो रस्ता आहे ना हा लक्ष्मीनारायण टॉकीजपासून डायस्पॉट चौकाकडे जातो, तसाच मागच्या बाजूला लक्ष्मीनारायणपासून तो निलायम टॉकीजकडे जातो. पुणे महानगरपालिकेचे एक अक्कलशून्य अधिकारी आहेत पावसकर म्हणून. ते राहणीमान त्यांचं असं वाटतं की खूप छान हुशार असतील, पण मी त्यांना मेंदू वापरताना फार दिसला नाही. ते बरेच वर्ष झाले पुणे महानगरपालिकेचे खाते प्रमुख आहेत पथ विभागाचे. पुणे शहरातल्या रस्त्यांची त्यांनी वाट लावली, पुणे महानगरपालिकेच्या शेकडो कोटी रुपयांची वाट लावली. आता ते तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. हा रस्ता जो आहे मूळतः हा रस्ता आहे ना एक पुणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता आहेत अक्षय राऊत आणि एक तपन चिकणे म्हणून, हा त्यांच्या अंडर रस्ता आहे. आणि ह्या आपले जे पावसकर साहेबांनी ते दुसऱ्याच अधिकाऱ्याला या रस्त्याच्या कामाचं जबाबदारी दिली. त्या अधिकाऱ्यांनी त्या अभियंत्यांनी या राऊत विरोध त्यांना काहीच माहीत नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं. त्या राऊत साहेबांनी काय केलं, मागच्या महिन्यापूर्वी पुढं ब्लॉक बदलले, काही लाखांचं काम होतं, ब्लॉक बदलले. आणि या पावसकर साहेबांच्या तुगलक बुद्धीतून काही चालतं. आता हा रस्ता जो आहे तो महाराष्ट्र मंडळ शाळेच्या इथं ह्यांनी रातोरात डांबरीकरण करून टाकला. आणि मग नंतर आम्ही डांबरीकरण झाल्यानंतर ह्या सोसायटी आहे सुजय गार्डन, हेमकुंज सोसायटी, DSK सोसायटी, कुमार प्राईड, कुमार श्रीधर, ह्या भागातल्या जे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि जागेवर चर्चा केली. तर जे संबंधित अभियंते आत्ता जे पावसकर साहेबांनी नावेनी काम ज्यांना दिले त्यांना म्हटलं अहो इथं कुठल्याही पद्धतीच्या लाईन्स साजून नाहीत, इथं ड्रेनेज लाईन चोकअप होते. आम्ही सांगितलं की आता या पोलिसांकडून जे नवीन केबल टाकण्याचं काम आहे या कुठल्याही पद्धतीचं काम केलं नसताना तुम्ही कशासाठी डांबरीकरण करताय. म्हणजे काय तर 30 कोटीचा हा प्रकल्प आहे, सायकल ट्रॅक किंवा काय अशा पद्धतीचा आहे. इथं बोंबलायला आमच्या इथं धड रस्ते नाहीत, सायकल ट्रॅक कुठून करतात काय देव जाणे. आता आम्ही सांगितल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांना अभियंत्यांना जाग आली म्हणून त्यांनी हे आता केबल टाकायचं काम चालू केलं. म्हणजे आम्ही जर का त्यांना सांगितलं नसतं तर ह्यांनी सर्किट लोकांनी हे असंच काम चालू ठेवलं असतं आणि पुन्हा नव्याने परत खोदाई केली असती. त्याच्यात एक तुम्हाला आणखीन कारभार सांगतो किती मूर्खपणाचा आहे. हे ब्लॉक अतिशय चांगल्या पद्धतीचे ब्लॉक येते, तरी सुद्धा हे जे महाशेत पावसकर साहेब यांनी हे सगळे नवीन काढायला लावले, जुने ब्लॉक काढायला लावलेत आणि याच्या ठिकाणी नवीन ब्लॉक आणणार. म्हणजे दर 2-4 वर्षाला नुसते ब्लॉक काढा, ब्लॉक बसवा, बिलं काढा. ह्याच्या पलीकडे पावसकर साहेबांची मजल गेली नाही आणि पावसकर साहेबांची बुद्धी गेली नाही. आणि हे आता जेव्हा या रस्त्याचं काम चालू झालं ह्या भागातल्या सजग नागरिकांना खरं भीती वाटायला लागली की हे कोट्यावधी रुपये वाया जातील म्हणून. त्यांनी माझ्याकडे वारंवार पाठपुरावा केला की दिनेश हे काम नक्की काय चाललंय बघ. मग आजी या पावसकर साहेबांना कपाळा म्हणजे कोपरापासून हात जोडून विनंती आहे, देवानी जी बुद्धी दिली आहे त्यातली मनुष्य 10%च वापरतो, तुम्ही 1% तरी बुद्धी वापरा. आणि प्रत्यक्षात इथं काम करायला पाहिजे का नाही पाहिजे, बघ केलं तर कसं केलं पाहिजे, या ज्या सर्व्हिस लाईन्स आहेत त्या लाईन्स आहेत का नाहीत. बरं हे जुने ब्लॉक मला त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, आम्ही स्टॉक करणार आहे आणि परत वापरणार आहे. आणि मॅरेथॉन भवनच्या इथं पाहिलं ते खोटं बोलले, त्यांनी ते ब्लॉक रातोरात हलवले आणि नवीन तिथं ब्लॉक आणून टाकले. म्हणजे ह्यांच्या घरातला काही 1 रुपया जात आहेत ते सगळे नागरिकांचे पैसे चालले आहेत. त्यामुळं पावसकर साहेब वर्षानुवर्ष असा भोंगळ कारभार करतात. मी ह्या भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की आता आपले पैसे आपणच वाचवले पाहिजेत. वेगवेगळ्या माध्यमातून PMC केअर असेल किंवा महापालिका आयुक्तांचं ईमेल असेल, मुख्यमंत्री साहेबांचा ईमेल असेल, या सगळ्यांना आपण आवाहन करू, या सगळ्यांना आपण वेगवेगळ्या ईमेल्सद्वारे पत्रद्वारे त्यांना सांगू आणि हे मूर्खपणाचं कामकाज
आपण थांबवू नाही तर हे 30 कोटीचे काम हे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी पाण्यात गेलेले असेल। मी पुणेकर नागरिक आहे, मी इतरांनी काय जबाबदारी पार पाडली याचा विचार न करता माझी जबाबदारी आहे, माझं शहर हे चांगलं असलं पाहिजे, माझ्या शहरातल्या नागरिकांचे पैसे हे सत्कारणी लागले पाहिजेत, योग्य ठिकाणी वापरले गेले पाहिजेत। पावसकर साहेबांसारख्या अल्पबुद्धिजीवी मनुष्यावर अवलंबून न राहता आपण जास्तीत जास्त नागरिकांचे पैसे कसे वाचू यासाठी माझा भर असेल। हा रस्ता आत्ता केल्यानंतर पुढील 25 वर्षात पुन्हा तो करावा लागणार नाही याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे। पावसकर साहेब काय आले, टेंडर काढले, ते रिटायर्ड होतील, मस्त त्यांच्या फार्म हाऊसवर राहतील, पण पैसे आपले जातील। त्यामुळे सुजय गार्डन, महर्षीनगर, मुकुंदनगर, मार्केट यार्ड या भागातल्या नागरिकांना माझं आव्हान आहे, हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी तो पुन्हा खोदावा लागणार नाही याच्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करूयात। धन्यवाद। माझा मोबाईल नंबर आहे 9011-228-228। काही सूचना असल्यास मला जरूर या नंबरवर फोन करावा। पुन्हा एकदा पावसकर साहेबांना कोपरापासून हात जोडून नमस्कार।